कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई औषध घे। झालं का किचन आवरून? हो मी मदत करत होते तिला, पण तुमच्या सुनबाई म्हणाल्या की राहू दे, मग म्हटलं। आज मूड वेगळाच आहे ना मॅडमचा? मी तिला रागवले ना, वाईट वाटलं असेल तिला। अगं पण तू काही चुकीचं नाही रागवलीस तिच्यावर। मी तर म्हणते एवढंच करून चालणार नाही, कारण याआधी पण तू तिला बोललीस आणि पुन्हा ही वेळ आलीच ना। यात चूक फक्त शिवाची नाहीये, तिच्या घरच्यांची सुद्धा आहे। नाही त्यांना कळत नाही, आशू जावई आहे ना त्यांचा। अगं जावयाचा काही मान असतो की नाही? आपण त्यांच्याशी चांगले वागतो म्हणून फायदा उचलतायत ते, बस बाकी काही नाही। मला असं वाटतं आपण जाऊन ताकीद दिली पाहिजे त्यांना, आणि स्पेशली ना त्या आजीला ताकीद दिली पाहिजे। तिला कळायला नको कशाला सारखं सारखं आशूला बोलावून घेते। नको, असं काही करायचं नाहीये। अगं मुद्दामून नाही केलं त्यांनी, साधी माणसं आहेत ती तशी। त्यांना गरज होती म्हणून बोलावलं आशूला त्यांनी। अच्छा, म्हणजे पुन्हा अशी वेळ आली तर चालणार आहे तुला? नाही म्हणजे उद्या असं काहीतरी घडू शकतंच ना पुन्हा। पुन्हा हे लोक आशूला कुठल्या तरी वेगळ्या मिशनवर घेऊन जातील, आणि तिथे जाऊन त्याच्या जीवाला जर बरं वाईट काही झालं तर काय करणार आहेस तू? नाही सांग ना। हे बघ आई, माझं फक्त एवढं म्हणणं आहे, आपण तिच्या घरच्यांना समजवायला हवं। नाही ती शिवा तिच्या घरच्यांना समजावणार नाही। मी एक काम करते, मी जाऊन बोलते त्यांच्याशी। नको नको, असं काहीही करायचं नाहीये। हे बघ, मागच्या प्रकरणानंतर आधीच ते तुझ्यावर खूप चिडलेत, त्यात तू अजून काही भर घालू नकोस। पण नको। गुड जॉब दिव्या। चला आता हे काम तर झालं, आता या कीर्तीला बघावं लागेल। ती माझा असा काटा कडेल असं वाटलं नव्हतं मला। तिने चंदनचा फायदा करून घेतला ना, आता मी तिचा करून घेईन। नाही तिला तिची जागा दाखवली ना तर माझं नाव पण दिव्या नाही। किती वेळा सांगितलं नको तिथं बोलायची सवयच आहे तुला बाळ। बॅटरी परत याचा दिलाचा चुरा झालासा दिसतोय। भाई काय झालं बोल, काय झालं? काय नाही, इकडे बघ। अरे तुला थोबडा सांगतोय, दिव्या त्यांनी परत तुला उदास केलं ना? काय बोलली सांग, काय बोलली ती? नाही रे, काही नाही। अरे बाबा, आता तू बोललास तर तुझंच मन हलकं होणार आहे ना, त्यात आमचं काय आहे? काय रे? हा यार परत तिची मागणी फारच मोठी आहे रे। काय? मी गेलो होतो तिच्याशी बोलायला, तर म्हणते की फक्त प्रेमाने पोट भरत नाही। भाई फारच सॅड आयुष्य झालं रे तुझं। अरे तेच ना, एक चूक माणसाची इतकी वाट लावते। अरे पण तो तिच्यासाठी इथपर्यंत आला, पळून नाही गेला। आणि आपल्याला माहिती आहे ना दिव्याताई कशी येते, आणि याचं प्रेम पण आहे म्हणून याने एवढं केलं। सायलेन्सर, पहिल्यांदा बरोबर बोललास बरं का तू, पहिल्यांदा। भाई
तू तिच्यासाठी एवढं सगळं केलं आणि ती तुझ्याशी असं वागते. माझं ऐक, मित्र म्हणून सांगतोय, सोडून दे तिला, सोडून दे. भाई खरं सांगतोय, सोडून दे. हे फायनल आहे तुझं? तू तू सोडणार तिला? सोडशील? फायनल झालं. मी दिव्याला सोडणार नाही. अरे यार, तिचा स्वभाव कसाही असला तरी मला माहितीये की चूक माझी आहे. कारण माझं प्रेम आहे तिच्यावर. काहीही करून मी तिचं मन जिंकणार. भाई बघा, परत तूच नंतर उदास होतो आणि तूच खसतोस बर का. नाही बॅटरी, आता नाही. अरे पण भाई, अरे अरे भाई ऐकून तर घे. हाय यार, हे हा आगीचा गोळा इकडे कुठे चालला? अरे ही इथे काय करते? अरे कुठं निघाली? आजी, आजी, कसा झाला साताऱ्याचा दौरा? आले अरे किती लय भारी झाला दौरा, एकदम मस्त. अगं बाई आरती की नाही, बसायला नाही आली मी. नाही, तुम्ही एकट्याच? हो, मीच जाब विचारायला आली. कसला? का काही झालंय का? काय झालं, काय झालंय विचारायची हिंमत कशी होते तुमची? नाही, बरोबर आहे, आयता जावई मिळालाय ना, त्याला इथे बोलवून घरात थांबवून मुलगा मुलगा करून त्याच्याकडून सगळी कामं करून घेतली तोपर्यंत ठीक होतं. आता त्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीयेत तुम्ही. तो फक्त तुमचा जावई नाहीये, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे. असा काय विचार करते? काय चुकीचा विचार केलाय मी? भाऊंना फोन करून त्याला तुमच्यासोबत पाठवायची गळ घातली होतीत ना? तुमच्या वयाचा मान ठेवून आशूला तिकडे पाठवलं ना आम्ही. काय झालं तिकडे सांगा ना, काय झालं तिकडे? तुम्हाला काय वाटलं तुमची झालेली चूक लपवून ठेवली तर आम्हाला ती कळणार नाही, आणि आम्हाला जर कळलं तर आम्ही काही बोलणार नाही असं वाटलं का तुम्हाला? वस्तीतले लोक, तुमच्यासारखे वस्तीतले लोक ना आमच्या घरी कामाला असतात नोकर म्हणून, आणि त्या घरातला मुलगा जावई मिळालाय म्हणून काय डोक्यावर बसणार आमच्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.